पहा, आज आपण ही मस्त अशी भाजी बनवणार आहोत, एकदम छानपैकी. त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा अगदीच भाजीला काही नसेल, तर ह्या प्रकारची जर तुम्ही भाजी बनवली ना, अगदी 2 पोळ्या खात असतील तर 4 ते 5 पोळ्या तुम्ही खाऊन जाल. इतकी सुंदर ही भाजी बनते. तर ही आहे सुकट. सुकट म्हणजे काय? जे बाजारामध्ये आपले जे प्रॉन्स मिळतात किंवा जे झिंगे मिळतात ना, त्यातलाच हा अगदी छोट्या साईजचा आहे आणि तो पण वाळवलेला आहे. तर याची भाजी ना खूप सुंदर होते. तर एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा. तर बघा, आता इथे मी जे सुकट आहे आपली, ती जरा बारीक असल्यामुळे काय होतं, की ती आपल्याला एकदम व्यवस्थित आणि एकदम छान अशी मस्तपैकी धुवून घ्यायची आहे. म्हणजे त्यात काही रेती वगैरे असेल, काडी कचरा असेल ना, तर तो निघून जातो आणि अगदी पाणी एकदम व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. स्वच्छ होतो आणि त्यातला वास पण कमी होतो. आणि त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवून अगदी थोडंसं तेलामध्ये ना छान अशी परतवून घ्यायची आहे. म्हणजे त्याचा थोडासा जो उग्र वास येतो ना, तो पण जातो आणि अशी परतल्याने काय होतं, की त्याला चव पण खूप छान येते. अगदी 5 ते 7 मिनिटं फक्त आपल्याला वरच्यावरती परतवून घ्यायची आहे. म्हणजे खाताना अगदी कचकच लागणार. तर मी आता इथे छान अशी परतवून घेतलेली आहे बघा. आता एका प्लेटमध्ये मी ही काढून घेणार आहे. बघा आता अगदी पटकन होते बरं का ही भाजी. आता इथे कढईमध्ये मी त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्त टाकायचं, कारण ह्या भाज्या छान लागतात जास्त तेलामुळे. तर आता हे तेल मस्तपैकी आपलं छान अगदी गरम झालं, की यामध्ये राई जिऱ्याची फोडणी घालायची आहे आपल्याला. तर इथे 1 चमचा मी राई घालून घेणार आहे आणि ती तडतडली की मग लगेचच आपल्याला 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. आणि जिरं पण एकदम छान मस्त तडतडू द्यायचं आहे आपल्याला इथे. आता इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा जास्त घालायचा जास्त, खूप छान लागतं. आणि त्याचबरोबर थोडीशी मी इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कांदा आणि कोथिंबीर एकदम मस्त अशी छान परतवून घ्यायची आहे. अगदी कांदा आपल्याला थोडासा लालसर करून घ्यायचा आहे इथे. आता हा पटकन शिजला पाहिजे म्हणून आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. पण मीठ जरा बेताचं घालायचं आहे, कारण ह्या ज्या भाज्या असतात ना, यांना आधीच थोडंसं मीठ लावूनच मग हे वाळवून घातलेलं असतं. त्याच्यामुळे अगदी थोडंसं मीठ कमी घातलं सुरुवातीला तरी चालणार आहे. बघा आता हे छान आपल्याला याला 5-1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे आपला कांदा जो एकदम छान असा परतला जाईल. बघा 5 मिनिटानंतर मस्त असा कांदा आपला छान लालसर झालेला आहे. बघा एकदम मस्त असा परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत. आता मी 1 चमचा हळद घालून घेतलेली आहे. 1 चमचा धने पावडर घालून घेतलेली आहे. आणि तिखटपणानुसार तिखट घालून घेतलेलं आहे. आणि ही भाजी तिखट छान लागते, खूप मस्त लागते. पोळीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, वरण भाताबरोबर देखील खाऊ शकता. आता हे मसाले छान परतवून घ्यायचे आहे आणि त्यामध्येच मी अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि ती पण अगदी मस्त छान अशी परतवून घ्यायची आहे आपल्याला. आता यामध्ये इथे मी 1 टोमॅटो कट करून ठेवलेला होता. मस्त चव येते याच्याने. टोमॅटो नक्की घाला, पण खूप छान चव येते. आणि हा टोमॅटो देखील ह्या मसाल्यांबरोबर छान परतवून घ्यायचा आहे आणि 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. बघा 2 मिनिटानंतर छान आपला टोमॅटो देखील आपल्याला थोडासा स्मॅश झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले पण जळू नये, कारण तसंही आपल्या टोमॅटोला पाणी सुटतं, तरी आपल्याला वरतून थोडंसं पाणी घालून एकदम छान मस्त हे मसाला हा शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या भाजीला एकदम छान अशी चव येईल. पाणी घातल्यानंतर बघा वाफ काढून घेतली आपण. बघा एकदम छान झालेला आहे आपला मसाला. एकदम असा चमच्याने त्याला स्मॅश करून घ्यायचा आहे, म्हणजे एकजीव होईल तो सगळा मसाला. आता पुन्हा आपल्याला थोडी वाफ काढून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिटांची. बघा किती सुंदर मसाला आपला शिजलेला आहे. आता याला वर खाली करून घ्यायचं आहे थोडंसं. छान परतला गेलेला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला आपण जे बारीक जे सुकट म्हणतो आपण झिंग्यांची परतलेली, ती घालून घ्यायची आहे आणि ह्या मसाल्यामध्ये एकदम छान अशी मस्त परतवून घ्यायची आहे आपल्याला. मस्त एकदम बघूनच तोंडाला पाणी सुटेल, इतकी सुंदर आणि इतकी चविष्ट होते ना ही भाजी. शेवटचे आता 5 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. यात जर तुम्हाला थोडंसं पाणी जर वाटलं ना घालावं तर तुम्ही घालू शकता, पण नाही घातलं ना तरी ही अशीच छान लागते. नाहीतर अगदी ती पाणी पाणी होऊन जाते. पण तरी तुम्हाला वाटलं घालायचं तर घालू शकता.
आता बघा ही भाजी झालेली आहे. आता याच्यावर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मस्त असं वर खाली करून घ्यायचं आहे. 2 मिनिटं अशीच झाकून ठेवायची आहे आणि गॅस पण बंद करून घ्यायचा आहे गॅस. तर बघा एकदम छान अगदी मस्त झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये मी सर्व करते आहे. तर एकदा नक्की तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.